जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जळगाव जिल्ह्यातून होमगार्डचा ताफा रवाना झाला। 1884 होमगार्डचा ताफा छत्रपती संभाजीनगर आणि सातारा जिल्ह्यासाठी रवाना झाला। निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी जळगाव जिल्ह्यातून अतिरिक्त मनुष्यबळ देण्यात आले। अमरावती इथं श्री संत गजानन महाराज प्रकट दिन महोत्सवात उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराचा देखावा साकारण्यात आला। श्री संत गजानन महाराज बहुउद्देशीय हा देखावा साकारला। दररोज शेकडो भाविक देखावा पाहण्यासाठी गर्दी करतात। कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आशा कायम आहे। धुळे तालुक्यातले शेतकरी रब्बी हंगामातल्या कांदा लागवडीला लागले। काळी आई आणि कांदा रोपांचं पूजन करत चांगल्या उत्पादनाचं साकडं घालण्यात आलं। धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकं संकटात सापडलीत। सर्वाधिक फटका हा रब्बी हंगामातल्या गहू, हरभरा या पिकांना बसतो। यासाठी कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या बायोमिक्सचा वापर करावा असं आवाहन कृषी तज्ज्ञांनी केलं। आधारभूत धान खरेदीसाठी 445 कोटी रुपये मंजूर झालेत। भंडारा जिल्ह्यातून अंदाजे 31,05,000 क्विंटल धान खरेदी करण्यात आली। सुमारे 740 कोटी रुपयांचे चुकारे सरकारकडे थकीत आहेत। त्यापैकी 445 कोटी रुपये वळती करण्यात आले। त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना थकीत चुकारे मिळणार। जळगाव शहरातल्या पिंपराळा परिसरामध्ये दूषित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं। अनेक भागामध्ये दूषित पाणी पुरवठा होतो। नागरिकांनी जय महाराष्ट्रकडे आपल्या व्यथा मांडल्या। जळगाव महानगरपालिकेने त्वरित त्याकडे लक्ष देऊन समस्या सोडवावी अशी मागणी नागरिकांनी केली। तब्बल 30 तासानंतर मुंबई पुणे एक्सप्रेसवेनं मोकळा श्वास घेतलाय। बाधित टँकर शेवटी एक्सप्रेसवेवरून बाहेर काढण्यात यश आलं। मंगळवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास गॅस टँकर पलटी झाला होता। गोंदियाहून लग्नाची वरात घेऊन निघालेल्या ट्रॅव्हल्सला भरधाव ट्रकनं जोरदार धडक दिली। ही घटना रामटेक गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरच्या खापा इथल्या पेट्रोल पंपाजवळ घडली। या अपघातामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली असून 3 बालकांना किरकोळ दुखापत झाली। सुदैवाने ट्रॅव्हल्समधले 26 प्रवासी थोडक्यात बचावले। आळंदी पंढरपूर पालखी महामार्गाच्या रुंदीकरणासाठी आज दिवे घाटातली वाहतूक दुपारी 2 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवली जाणार। डोंगराच्या कपारी काढण्यासाठी नियंत्रित स्फोट केले जाणार आहेत। त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला। प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं। थंड हवामानात पिकणारं राजमाचं पीक आता नाशिकमध्ये येवला तालुक्यात सुद्धा यशस्वीपणे घेतलं जात आहे। येवला तालुक्यातल्या प्रगतशील शेतकऱ्यांनी केलेला हा प्रयोग यशस्वी ठरला। यातून शेतकऱ्यांना चांगलं आर्थिक उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे। येवला तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी केलेला हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरतो। गोंदिया जिल्ह्यातल्या धान उत्पादक शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे आणि मागच्या हंगामातले बोनस तात्काळ अदा करा, अन्यथा पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करणार असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाने दिला। गोंदियातले शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक आणि नगदी पिकांकडे वळताना दिसतात। रावणवाडीतले शेतकरी सुशील तुलानी यांनी 8 एकर शेतामध्ये भाजीपाला पिकाची यशस्वी लागवड केली। दररोज जवळपास 6 टन दुधीचं उत्पादन घेतलं जात असून बाजारात या पिकाला चांगला दर मिळतो। शिक्षकांच्या मागणीसाठी हिंगोलीतल्या हिवरखेडा गावामध्ये शाळा जिल्हा परिषद कार्यालयामध्ये भरवण्यात आली। 1ली ते 8वी साठी फक्त 3च शिक्षक असून अनेकदा शिक्षकांची मागणी करून सुद्धा शिक्षक मिळाले नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयामध्येच शाळा भरवली। हे आंदोलन पाहून अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची मागणी ऐकून घेत तात्काळ एका शिक्षकाची नियुक्ती केली।